टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। टिळेकरांच्या मामाचा काटा हा मामीनच काढला। मोहिनी वाघ यांनीच सतीश वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली होती। 48 वर्षांच्या मोहिनी यांचं 32 वर्षाच्या अक्षय जवळकर सोबत अफेअर होतं। विशेष म्हणजे अक्षय जवळकर हा त्यांचा शेजारी आणि मुलाचाच मित्र होता। अक्षय जवळकरला सतीश वाघांच्या पत्नीची जणू मोहिनीच पडली। मोहिनी आणि अक्षय जवळकरमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले। काही वर्षांपूर्वी सतीश वाघ यांना या प्रेमसंबंधांचा सुगावा लागला, तेव्हापासून ते पत्नी मोहिनीला मारहाण करायचे। त्यामुळे अफेअरमध्ये सतीश वाघ यांचा अडसर ठरला। अक्षयच्याही मनात राग धुमसत होताच मोहिनीला सतीश वाघ यांचे पैशांचे सर्व व्यवहार आपल्या हाती घ्यायचे होते आणि यातूनच मोहिनीनं अक्षयला सतीश वाघांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली आणि यातूनच मामीनं मामाचा काटा काढल्याचं पाहायला मिळालंय। टिळेकरांच्या मामाचा काटा मामीनंच काढला हे या प्रकरणावरनं सिद्ध झालं। सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं, त्यामुळे सुरुवातीला हे सगळं प्रकरण पैशाच्या वादातनं झाल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र तपास पोहोचला पुढे आणि जसजसा तपास सुरू झाला तसतसं यातून नवे खुलासे होऊ लागले आणि त्यातून आता संपूर्ण प्रकरण अनैतिक संबंधांचं असल्याचं समोर आलंय। हाच अक्षय जवळकर आहे ज्याच्यासोबत सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी यांचं अफेअर होतं। अखेर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर, नेमका हा घटनाक्रम कसा होता आणि काय घडलंय। जवळकर कुटुंब हे 2001 मध्ये वाघ कुटुंबाच्या खोलीत भाड्यानं राहण्यासाठी आलं। तरुणपणात अक्षय जवळकरला सतीश वाघांच्या पत्नीची मोहिनी पडली। अक्षय जवळकर हा 21 वर्षांचा तर मोहिनी वाघ 37 वर्षांच्या असल्यापासून अफेअर सुरू आहे। अक्षय आणि मोहिनी वाघ जवळपास 11 वर्ष प्रेमसंबंधात होते। प्रेमसंबंधांचा सुगावा लागल्यानंतर सतीश वाघांकडून मोहिनीला मारहाण झाली। प्रेमात अडसर ठरत असल्यानं अक्षय जवळकरच्या मनात राग धुमसत होता। सतीश वाघांच्या पैशांचे सर्व व्यवहार मोहिनीला हाती घ्यायचे होते। सतीश वाघांच्या हत्येसाठी मोहिनीकडून जवळकरला 5 लाखांची सुपारी देण्यात आली। अक्षय जवळकर आणि त्याच्या साथीदारांनी वाघ यांच्यावर 70 वार केले आणि वाघ यांची हत्या केली। संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे ते एक कारण आहे। त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली, आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे। त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू। जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे, ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं, त्याच्यासोबत या महिलेंचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। पुढची बातमी बीडमधून येते। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। माझ्या जवळचा कोणीही असला तरी कारवाई झालीच पाहिजे। या प्रकरणात माझा संबंध नसून वाल्मिक कराडचे सुरेश धसांशी संबंध असल्याचं मुंडेंनी म्हटलंय। वस्तुस्थिती मी जी बोलायचं ते त्याच दिवशी बोललोय। त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही। ज्यांनी कुणी केलंय, जी हत्या करणार आहेत, ज्यांनी कुणी केलंय, निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे। या सर्व गोष्टीच्या या मताचा मी आहे। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती। माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही। खुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे, त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट।
बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात आहे असा घणाघात आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, एवढंच नव्हे तर अजित पवारांचाही राजीनामा घ्यावा अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीवर भाजप मंत्री पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्की न्याय देतील असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटी लावण्याची मागणी राज्यात सर्वात आधी आपण केली होती असंही पंकजा म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे बीड परभणीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर संशय व्यक्त करण्यात येतोय. मनपा निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत. त्यांच्या उपस्थितीत आजपासून मातोश्रीवर बैठका होणार असून पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता शरद पवार पक्ष संघटनेत भाकरी फिरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचीही चाचपणी सुरू आहे. मात्र पक्षातला एक गट जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष असावेत यासाठी आग्रही असल्याचं दिसतंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मला आनंदच होईल असं विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलंय. त्यामुळे पुन्हा पवार काका पुतण्या एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यापुढे मंत्र्यांना खासगी सचिव स्वीय सहाय्यकांच्या नियुक्त्या करण्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. अनेकदा मंत्री अडचणीत येण्यासाठी खासगी सचिव कारणीभूत असतात. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर पावलं उचलली आहेत. शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाब समोर येते. याबाबत ठाणे गुन्हे शाखेनं 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं तर शिवसेनेच्याच 2 जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय. मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून आता जुंपण्याची शक्यता आहे. भाजपनंही ठाण्याच्या पालकमंत्री पदावर वनमंत्री गणेश नाईकांसाठी दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता शिंदे की नाईक ठाण्याचा पालकमंत्री कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अचानकपणे भेट दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी अचानक भेट दिल्यानं प्रशासनाची डॉक्टरांची तारांबळ उडाली. रुग्णालयातील अनेक सुविधांसंदर्भात आंबेडकरांनी जाब विचारला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलंय. महायुतीच्या सरकारमध्ये आपल्यावर मोठी जबाबदारी असून ही जबाबदारी आपण निश्चित यशस्वीपणे पार पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. एक महत्त्वाची बातमी आहे. बातमी समोर येते मराठवाड्यातील सरकारी दवाखान्यात पुरवण्यात आलेली 2 औषधं बनावट असल्याचं अन्न औषध प्रशासनाच्या तपासणीत सिद्ध झालंय. मराठवाड्यातल्या सरकारी रुग्णालयाला पुरवठा केलेल्या बनावट औषधांच्या नमुन्यांचा अहवाल समोर आलाय. त्यात धाराशिव आणि संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला पुरवलेली दोन्ही औषधं बनावट असल्याचं तपासणीत समोर आलंय. हे औषध विशाल एंटरप्राइजेस नावाच्या पुरवठादारानं पुरवलं होतं. अन्न आणि औषध प्रशासन आता जया एंटरप्राइजेस आणि विशाल एंटरप्राइजेस या 2 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करणार आहे. धाराशिव जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मॉक्सिमॉट 250 या औषधाचा नमुना शासकीय विश्लेषक यांनी बनावट घोषित केलेला आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातून घेतलेला नमुना क्युरेक्झिम 200 हा देखील बनावट घोषित झालेला आहे. या दोन्ही औषधाबाबत पुढील तपास सुरू असून शिल्लक असलेला जो साठा आहे तो जप्त करण्याची कारवाई घेऊन त्याच्यानंतर FIR दाखल करण्यात येत आहे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. धुळ्यात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे शेतकऱ्यांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात आजपासून पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण आहे. रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती व्यक्त केली जाते. विदर्भातही पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. यवतमाळ जिल्ह्यात 27 ते 28 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.
थंडीचा हंगाम सुरू असल्यानं नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात डाळिंबाची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यानं डाळिंबाचे दर वाढलेले पाहायला मिळतात. महिनाभरापूर्वी 100 रुपये प्रति किलो दरानं विकले जाणारे डाळिंब 160 रुपये किलोनं विकलं जात आहे. वाशिमच्या बाजारात वाटाण्याच्या शेंगांना चांगली मागणी आहे. 90 ते 100 रुपये किलोप्रमाणे दरही मिळतोय. अवघ्या 2 ते 2.5 महिन्यांचं पीक असलेल्या वाटाण्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत असल्यानं आनंद व्यक्त होतोय. एक महत्त्वाची बातमी. शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोघांना ताब्यात घेतलंय, तर शिवसेनेच्या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय. त्यामुळे गटबाजीतून किणीकरांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती मिळतेय. अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. त्या संदर्भात दोघांना ताब्यात देखील घेतलेला आहे. ठाण्यामधून त्यांना ताब्यात घेतलेला आहे. स्वतः बालाजी किणीकर आहेत. सर, आजच्या दिवशी लातूरच्या विवाह सोहळ्यात तुमच्या हत्येचा कट रचला अशा प्रकारच्या माध्यमात बातम्या समोर आल्या. दोघांना ताब्यात घेतले. माझे एक कार्यकर्ते आहेत आमचे अंबरनाथचे, त्याला त्याच्या मित्रांनी म्हणजे ज्यांना हा कट माहिती होता त्यांनी आपल्या कोरानावरती आणि आपल्या 2 मुलावरती हात ठेवून सांगितलं की बाबा तू सांग, असं एकदम मोठं कांड घडतंय, आमदारांना मारण्याचा कट होतोय. तर लगेच त्यांनी मला 23 तारखेला दुपारी सांगितल्यानंतर मी त्याला लगेच घेऊन CP साहेबांकडे, ठोंबरे साहेबांकडे आणि क्राईम ब्रांचचे जाधव साहेब यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांना तिथे कल्पना दिली, सर्व माहिती दिली त्यांनी, आणि दिल्यानंतर लगेच जाधव साहेबांच्या आणि ACP साहेब तिथे त्यांनी सांगितले की साहेब हे आम्हाला अगोदरच माहित आहे, हा 10-12 दिवसापासून मोठा प्रयत्न चालू आहे तुमच्या मागे, आम्ही त्याच्या चौकशीमध्ये अंतिम चौकशीपर्यंत चालू झालेला आहे, पण बरं झालं तुम्हाला सांगितलं तुम्ही आणि ही जी माहिती दिली आहे काय ऍडिशनल, त्यामुळं आम्हाला त्याचा आता कन्फर्म झालेला आहे. तर आम्ही आज रात्रीच त्यांना संबंधित चौकशी करून त्या जे काय आहे. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. राजापूरमधील शेतकऱ्यानं 1 एकर कोथिंबीरीवर ट्रॅक्टर फिरवलाय. कोथिंबीर लागवडीसाठी 30 ते 35 हजार रुपयांचा खर्च केला. मात्र पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे 3500 रुपये हातात आले. त्यामुळे राजेंद्र वाघ या शेतकऱ्यानं कोथिंबीरीवर ट्रॅक्टर फिरवलाय. बुलढाण्यातील बदलत्या हवामानानं गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. 2 दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि पावसाचा इशारा देण्यात आला. यामुळे रब्बी पीक हरभरा आणि गहू या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आहे. सांगलीत द्राक्ष हंगाम आता सुरू झालाय. 400 ते 480 रुपये द्राक्षाला दर मिळतोय. मात्र हवामान बदलानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. सांगली जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी आटोपली आहे. तब्बल 1,74,277 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाच्या हंगामात गळीत धान्य पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र आहे. यवतमाळमध्ये तूर पिकावर मर रोगाचं आक्रमण झालंय. पीक शेंगा भरण्यापूर्वी अचानक वाळत असल्यानं तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. अशात कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी न करताच केवळ कागदपत्री उपाययोजना सुचवित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पशुखाद्याच्या भावात सातत्यानं वाढ होतीये. त्यामुळे पशुपालकांना मोठा खर्च करावा लागतोय. दुसरीकडे चांगल्या प्रतीच्या दुधाला योग्य दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे सरकारनं दुधाला हमीभाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. दिंडोरीतील लॉजवर हा छापखाना सुरू होता. प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हुबेहूब नकली नोटा छापण्याचा कारनामा इथं सुरू करण्यात आला होता. या प्रकरणी 2 तरुणांना अटक करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. 20,000च्या मुद्देमालासह तिघांना अटक झाली आहे. सोलापूर, पंढरपूरसह इतर शहरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून 2,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. विसर्ग 6,000 क्युसेकपर्यंत वाढवला जाणार आहे. त्यामुळे भीमेकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक शहरांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटप केलं जात आहे. यावेळी केवळ 21% शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय. अनेक शेतकऱ्यांना बँका कोणत्या ना कोणत्या कारणानं कर्ज नाकारतायत. त्यामुळे पीक कर्ज वाटपात बँकांचा आखडता हात पाहायला मिळतोय.
बनावट शेतकरी उभे करून अतिवृष्टीची कोट्यवधीची मदत लाटणाऱ्या तलाठ्यांना बुलढाणा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय. तत्कालीन तहसीलदार शीतल सोलट यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला. पोलिसात तक्रार दिली होती. ऑगस्ट महिन्यापासून तिन्ही आरोपी फरार होते. जुन्नर तालुक्यातील तोतरबेट परिसरात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट्या जेरबंद करण्यात आलाय. बिबट्यानं लोकवस्तीत पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बुधवारी 8 फुटी धामण आढळली आहे. सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना याबाबत कळवताच त्यांनी धामणीला पकडून जंगलात सोडले. कार्यालयाला सुट्टी असल्यानं अनर्थ टळला. सांगलीतनं बातमी आहे. सांगलीमध्ये कवठे महाकाळ इथं भयंकर अपघात घडलाय. मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर पसरले. घटनास्थळी कवठे महाकाळ पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सनं जाऊन मयत व्यक्तीचे रस्त्यावरील तुकडे गोळा केलेत. मृत व्यक्तीची ओळख पटली नसल्यानं पुढील तपास सुरू आहे. नाशकात पुस्तक खरेदी करताना पुस्तक खाली जमिनीवर पडल्यानं 8 वर्षाच्या चिमुकल्याला दुकानदारानं मारहाण केली आहे. जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलाच्या वडिलांनाही दुकानदारानं साथीदारांसह मारहाण केली. प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावतीच्या इरविन चौकातल्या स्पा सेंटरवर काही नागरिकांनी धाड टाकली. या धाडीनंतर स्पा सेंटरमध्ये देहविक्री सुरू असल्याचं समोर आलंय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. केटरिंगचं काम देण्याचं आमिष दाखवून 2 मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. वेदांतनगर पोलिसांनी रात्री रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल किचन किंगवर छापा मारून या 2 तरुणींची सुटका केली. या प्रकरणात वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. हिंगोलीत कौटुंबिक वादातून पत्नीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पत्नीला विहिरीत वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा देखील या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांची 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कल्याणात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिची हत्या केल्याच्या आरोपात विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी हिला ताब्यात घेण्यात आलंय. शेगावमधल्या सलूनमधून नराधम विशाल गवळीला बेड्या ठोकण्यात आल्या. या सलूनमधलं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय. विशाल गवळीनं आपली ओळख लपवण्यासाठी दाढी केली होती. शेगाव पोलिसांनी झडप घालत विशाल गवळीला सलून दुकानातूनच ताब्यात घेतलंय. कल्याण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला. आरोपी विशाल गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच कल्याणचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचेही आदेश फडणवीसांनी दिलेत. कल्याण हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लाडक्या मुलाचा मतदारसंघ आहे. त्यांनी वेगळा संसार मांडल्यापासून या परिसरात महिला अत्याचार, दरोडे, बलात्कार, मुलींच्या हत्या यांचं प्रमाण वाढल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. पुण्यातील राजगुरुनगर 2 चिमुकल्या बहिणींच्या खुनानं हादरलाय. हत्येप्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे. नराधमाला कडक शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. घराबाहेर खेळताना 2 बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. शहराच्या बाहेर एका इमारतीच्या शेजारी ड्रममध्ये त्यांचे मृतदेह आढळले. लोणावळ्यात बंदोबस्तावरच्या पोलिसांनं 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन सस्तेला बेड्या ठोकण्यात आल्या. चॉकलेटचा आमिष दाखवून या चिमुरडीला सचिननं आडोशाला नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाची बातमी आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार पडतीये. मुंबई महानगरपालिका निवडणूक तयारीचा ठाकरेंकडून आढावा घेतला जातोय. जानेवारीमध्ये ठाकरेंच्या शाखा भेट आयोजनाची चर्चा सध्या केली जाते. उत्तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी ठाकरे खलबतं करतायत. बोरिवली विधानसभा, दहिसर विधानसभा, मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलंय. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याची चर्चा यामुळे आता अधिकच सुरू झाली आहे. हिंदू सणांच्या वेळी श्रीरामाचा पोशाख करून का जात नाही असा प्रश्न विचारतात झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयला सांताक्लॉजचे कपडे काढायला लावण्यात आले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मध्य प्रदेशच्या इंदोरमधील ही घटना असून कपडे काढायला लावणारे सदस्य हिंदू जागरण मंच या संघटनेचे असल्याची माहिती मिळते. राजस्थानात आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी पतीनं सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र पतीच्या ऑफिसमधल्याच निरोप समारंभात पत्नीला मृत्यूनं गाठलं. त्यामुळे आनंदाचं वातावरण क्षणार्धात दुःखात बदललंय.
कझाकस्तानमध्ये विमान कोसळून 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 29 जणांचे जीव थोडक्यात वाचले. मात्र विमान कोसळण्याआधी आता विमानाच्या आत प्रवासी जीव वाचवण्यासाठी अखेरची प्रार्थना करताना दिसत आहेत. तुमच्या छातीत अचानक चमक आली आणि तुम्हाला डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला असेल तर जरा थांबा. पैशांसाठी अँजिओप्लास्टीचा गोरखधंदा सध्या सुरू झाल्याचं उघडकीस येत आहे. मात्र तुम्हाला खरंच अँजिओप्लास्टीची गरज आहे का, हे कसं तपासणार पाहू. अँजिओप्लास्टी नव्हे, लुटीचा गोरखधंदा. पैसे लाटण्यासाठी रुग्णांच्या हृदयात स्टेंट, हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जरीचं स्कॅम. अचानक तुमच्या छातीत दुखल्यामुळे तुम्ही हॉस्पिटलला जाता आणि तुम्हाला हृदयात स्टेंट टाकायला सांगितलं असेल तर जरा थांबा, कारण सध्या देशात अँजिओप्लास्टीच्या रॅकेटचा धुमाकूळ सुरू आहे. आयुष्यमान योजनेअंतर्गत मिळणारे उपचाराचे पैसे लाटण्यासाठी एजंटच्या माध्यमातून सुरू असलेल्या अँजिओप्लास्टीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झालाय. गुजरातमधील ख्याती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 90 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातील 19 जणांची नकली अँजिओप्लास्टी करत 7 रुग्णांच्या हृदयात स्टेंट टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तर यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं हा घोटाळा उघड झालाय. मात्र अँजिओप्लास्टीची गरज नेमकी कधी असते ते पाहूयात. रक्तवाहिन्यांमध्ये 70% जास्त ब्लॉकेज असल्यास, चालताना धाप लागत असेल तर, छातीत जास्त वेदना होत असल्यास अँजिओप्लास्टीची आवश्यकता असते. पायऱ्या चढल्यानंतर आणि वजन उचलल्यानंतर छातीत कळ येत असल्यास अँजिओप्लास्टीची गरज आहे. अँजिओप्लास्टीचा सुळसुळाट सुरू असल्यानंच डॉक्टरांनी आपल्या सेकंड ओपिनियन पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. कुठल्याही प्रकारच्या भावनिकतेला बळी न पडता जर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर किंवा दुसरे कुठले डॉक्टर आहेत जे तुमच्या ओळखीचे आहेत त्यांना तो रिपोर्ट लगेच दाखवा. आजकाल व्हॉट्सॲप आणि अदर गोष्टींमुळे हे खूप इझी झालेलं आहे. ती जी अँजिओग्राफी फिल्म असते त्याची रेकॉर्डिंग करून त्या डॉक्टरांची परवानगी घेऊन तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला सेकंड ओपिनियन घ्यायचं आहे, आणि त्याप्रमाणे लगेच पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला ओपिनियन घेता येतो की ह्याची खरंच जेन्युइनली आवश्यकता आहे का नाही. भारतात अँजिओप्लास्टीचे कुठलेही नियम नाही. भारतात दरवर्षी 4.5 लाख रुग्णांवर अँजिओप्लास्टी केली जाते, तर अनेकदा गरज नसताना अँजिओप्लास्टी केल्यानं रुग्णांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्यात. त्यामुळे सरकारनं शस्त्रक्रियेचे नियम आणि स्टँडर्ड ठरवून हा पैशांसाठीचा गोरखधंदा रोखायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.